नमस्कार. मी सौ प्रतिभा देशपांडे. आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हटला की सणावारांचा, व्रतवैकल्यांचा आणि हा मनाला उल्हास देणारा, आनंद देणारा, प्रसन्न आणि असं प्रसन्न आणि निसर्गरम्यच असे वातावरण असतं. म्हणूनच बालकवींनी म्हटलेलं आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. जिकडे तिकडे हिरवे गार झालेले आहे. वृक्ष, वनराई सगळी सुंदर हिरव्या रंगाने ही नटलेली आहे. त्यावर सुंदर अशी फुलं, फळे या सगळ्यांचा आस्वाद कोणाला घ्यावासा वाटणार नाही. आणि हे सगळं आपण म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे एक तुकारामांचा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवती. तुकारामांच्या अभंगांना आता 3.5 शतके होऊन गेली, तरी आजही ते त्याच काळातील तशाच वातावरणामध्ये आणि तोच जो आपल्याला प्रत्यय येतो तो आजही तसाच येतो. याचं कारण असं आहे की त्यांची भाषा ही अतिशय दैनंदिन बोलभाषाच आहे. ही संत मंडळी जी आहेत यांचे हे काय काम करतात, तर आपले जे श्रद्धास्थान ते बनतात. याचं कारण काय आहे की जो मनुष्याचा एक किंवा सामान्य माणसाचा जो एक अमूर्त असा आध्यात्मिक आकांक्षा जी असते त्याची आणि दैनंदिन जीवनाची ते व्यवस्थित सांगड घालून देतात आणि त्यामुळेच ते आपले श्रद्धास्थान बनतात. तुकारामांचं जर का आपण त्या काळची परिस्थिती जर का आपण विचार केली तर आपल्याला एक लक्षात येतं की त्यावेळेला परकीयांची सत्ता होती आणि त्यामुळे सामाजिक परिस्थिती ही अधोगतीला चाललेली होती. दारिद्र्य, दुष्काळ हा भाग तर होताच होता आणि एकूण विषमता सुद्धा पसरलेली होती. आणि त्याचबरोबर तुकाराम महाराज जे अतिशय चिंतनशील, संवेदनशील असे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रियजनांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची बायको, त्यांचा मुलगा, आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी एक प्रचंड वादळ मनामध्ये उठलेलं आहे. आणि ते वादळ शांत करण्यासाठी किंवा ही जी अशांतीची बीजे आहेत ही बीजे शांत करण्यासाठी ते विचार करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी आपली अशांतता आहे, ही जी आपली दग्धता आहे, हे शांत करण्यासाठी आपल्याला श्रद्धेची गरज आहे. आणि श्रद्धेबरोबरच आपल्याला ज्ञान धारणाची गरज आहे, जी हे सगळं शांत करू शकेल. आणि त्यामुळे ते अशा ठिकाणी जाण्याचा विचार करतात. देहूजवळ जो एक डोंगर आहे, भंडारा जो डोंगर आहे, त्या डोंगरावर जाऊन निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये जाऊन रममाण होऊन एक प्रकारची शांतता, शांत चित्त मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि कदाचित त्याच वेळेला त्यांना असे सुंदर अभंग हे स्फुरलेले असतील आणि वृक्षवेलीसारखा हा जो अभंग आहे हा त्यांनी त्यावेळेला रचलेला असेल, असा एक प्रकारचा आपला अनुमान आहे. आता आपण हा अभंग सर्वप्रथम बघूया. हा अभंगाचे शब्द असे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसना, रमे तेथे मन क्रीडा करी. कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुची. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपुणासी. किती सुंदर हा अभंग आहे ना. या अभंगाचा अर्थ, रसास्वाद मला जसा जाणवला, उमगला, त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली ओळ जर का आपण बघितली तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे हा जो निसर्ग नटलेला आहे, हिरवागार वृक्षवेली आहेत, हा आपल्या मनाला आनंद तर देतोच देतो, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या नेत्रांना सुद्धा तो सुखद अनुभव असा देत असतो. नेत्रसुखही आपल्याला देत असतं. वेली झाडी म्हटल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की हे पर्यावरणाचं संतुलन राखतात. आपल्याला तर मनमुराद आनंद देतातच नेत्रांना वगैरे, पण त्याचबरोबर पर्यावरणाचं संतुलन राखतात.
त्याचप्रमाणे आपल्याला सावली देतात, आपल्याला फुले देतात, पाने देतात, फळे देतात, औषधी वनस्पती देतात, आपल्याला लाकूड मिळतं आपलं त्याच्यापासून, आणि सर्वात आवश्यक म्हणजे आपल्याला जीवनाला जगण्याला जो प्राणवायू लागतो, ऑक्सिजन जो लागतो, इतकं महत्त्वाची गोष्ट सुद्धा आपल्याला ही वृक्ष आणि वेली देतच असतात. आणि अशा या वृक्ष आणि वेली सगळ्या ज्या नटलेल्या आहेत, अशा निसर्गरम्य ठिकाणामध्ये ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना आवाज येतोय तो पक्षी ही सुस्वरे आळविती. पक्षी सुद्धा सुंदर असं आपले स्वर आळवीत आहेत. आणि त्यांनी वृक्षवल्लांना सोयरी म्हटलेलं आहे, कारण आपण त्याची कारणं बघितलेली आहेत. चराचरामध्ये जे काही प्राणी पक्षी हे भरलेले आहेत, या सगळ्यामध्ये परमेश्वर आहे आणि ते त्यांना कसे प्रिय आहेत, म्हणूनच त्यांनी त्यांना सोयरे म्हटलेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पक्षीही सुस्वरे आळवती. अशा पद्धतीने त्यांनी निसर्गाचं सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते म्हणतात, चौथी ओळ जी आहे ती, येणे सुखे रुचे एकांताचा वास. कारण त्यांच्या मनामध्ये जे वादळ आहे, अशांत आहे, त्यासाठी म्हणून त्यांनी एकांतवास हा निर्णय घेतलेला आहे आणि एकांतवासाचा आस्वाद त्यांना घ्यायचा आहे. मग कोणाला हा आस्वाद मिळू शकतो? त्यांनी म्हटलेलं आहे, येणे सुखे रुचे एकांताचा वास. येणे या शब्दाचा या ठिकाणी अर्थ असा आहे ज्याला, म्हणजे ज्याला कोणाला सुख किंवा ज्याचं मन जे एकांतामध्ये रमतं, नाही गुणदोष अंगा येतं. कारण ज्याला कुठल्याही प्रकारचा मोह नाही, षड्रिपूंचा कुठलाही विकार त्याच्यामध्ये नाहीये, अशीच व्यक्ती ही एकांताचा आस्वाद घेऊ शकते. हेच या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे गुणदोषांचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही. अशा निसर्ग रम्य वातावरणामध्ये एकांताचा ते आनंद घेत आहेत. आणि काय म्हणतायत ते, की काय आहे माझ्याजवळ? आकाश मंडप पृथ्वी आसना, रमे तेथे मन क्रीडा करी. म्हणजे आकाश काय आहे? माझा मंडप आहे. म्हणजे ही जी काही आपली साधनेचं घर आहे याच्यामध्ये, आणि पृथ्वी आसन, कशावर बसलेले ते? पृथ्वी हे त्यांनी आसन केलेलं आहे. आणि मंडप जे आहे ते आकाश, साधनारूपी घराचं इतकं मोकळं आकाश, छप्पर त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या मोकळ्या वातावरणामध्ये ते आनंद घेत आहेत. यातून काय मिळतंय त्यांना? रमे तेथे मन क्रीडा करी. क्रीडा म्हणजे काय? खेळणे. बालक जसे ज्या ठिकाणी त्याला मोकळं वाटतं त्या ठिकाणी तो अगदी मनापासून खेळतो, तसं ही संत व्यक्ती जी आहेत, संत माणसं जी आहेत, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ध्यानधारणेमध्ये इतके रमलेले आहेत की त्यामुळे क्रीडा, आता संतांची क्रीडा म्हणजे काय आहे? तर विचार, चांगले विचार, वेगवेगळे अतिशय सुंदर विचार, समाज प्रबोधनाचे. आणि हे कशामुळे मिळतात त्यांना? कारण हरी सतत नामस्मरण चालू आहे, पांडुरंगाचं, देवाचं, परमात्माचं सतत चिंतन चालू आहे आणि त्या एकांतवासामध्ये ते पूर्णपणे त्याचा आस्वाद घेत आहेत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. बरोबर काय आहे? आणि कंथा कुमंडलू देह उपचारा. हे सगळं तर आहेच आहे, पण देह तर चालवायचं आहे आपल्याला, देह जिवंत ठेवायचा आहे. मग त्यासाठी काय आहे आमच्याजवळ? कंथा. आणि कंथा म्हणजे काय? जीर्ण झालेली वस्त्रांची गुंडाळी आहे ही. कमंडलू, जे तीर्थाचं एक पाण्याचं पात्र, जलपात्र आपण ज्याला म्हणू, जे ऋषीमुनी आपल्या जवळ ठेवतात. कशासाठी ठेवतात? हे मंत्रोच्चाराने केलेले पाणी जे आहे, हे ध्यानधारणा करताना कधी परमेश्वराचे आपल्याला दर्शन झाले तर त्याचे आपल्याला पाय धुवायचे आहेत. आणि रोज आपल्याला जी तृष्णा लागणार आहे त्यासाठी हे मंत्र तीर्थरूपाने त्यांना पिण्यासाठी म्हणून कमंडलू आमच्या जवळ आहे. म्हणजे कंथा आहे, वस्त्र आहे, त्यानंतर कमंडलू आहे, आणि त्यानंतर देह चालवण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या आमच्याकडे इतक्याच पुरेशा आहेत, बाकी काहीही आम्हाला नकोय. आणि त्यामुळे काय झालंय? जाणवितो वारा अवसरू. अवसरू म्हणजे सहाय्य करणारा. हा जो वारा आहे इतक्या मोकळ्या रम्य ह्याच्यामध्ये पूर्णपणे निसर्गामध्ये हा प्राणवायू सुद्धा इतका उत्तेजित करतो आहे की या मोकळ्या वातावरणामध्ये संतांना क्रीडा करण्यासाठी म्हणून जे वेगवेगळे चांगले विचार येत आहेत, अजून प्रफुल्लित बनवण्यासाठी वारा त्यांना सहाय्य करतोय. काय सुंदर कल्पना आहे ही. हे झालं त्यांचं वस्त्र आणि त्यांना निवारा कसा आहे याबद्दल झालं. पण भोजनाचे काय? हरिकथा भोजन परवडी विस्तार. परवडी म्हणजे वेगवेगळे प्रकार.
भोजनाचं काय लागतंय त्यांना? हरिकथा, सतत नामस्मरण, हरिकथा. हे त्यांनी म्हटलेलं आहे की कुठली भूक नाहीये, तृप्त होत आहे हरिकथा करून. त्यांचं मन हे अतिशय तृप्त होत आहे आणि विचार करतायत की ह्याचा नामस्मरणाचा प्रचार आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, समाजाला प्रबोधन आपल्याला कसं करायचं आहे. कारण हळूहळू त्यांची अंतरंगाशीही एकरूपताही त्या ठिकाणी होत आहे. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की करोनी प्रकार सेवु रुची. आम्हाला परमेश्वराचं नामस्मरण करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने कशी सेवा करायची आहे असे सुंदर विचार आम्हाला यामध्ये निर्माण होत आहेत. आणि त्यातूनच कदाचित अशा सुंदर अभंगाची, हरिकथांची, कीर्तनाची, समाज प्रबोधनासाठी लागणाऱ्या चांगल्या शब्दांची उत्पत्ती अशाच वातावरणामध्ये होऊ शकते. आणि यामुळे काय झालेलं आहे, तुका म्हणे होय मनाशी संवाद. काय सुंदर कल्पना आहे. तुकारामांनी म्हटलेलं आहे की या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही एकरूप झालेलो आहोत. आम्ही या ठिकाणी मन आमचं रमवून क्रीडा करत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हरी नामस्मरण करत आहोत आणि त्यामुळे स्वतःशी आम्ही हळूहळू स्वस्वरूपाशी आम्ही एकरूप होत आहोत. आम्ही असा विचार सुचतोय की अंतर्मुख व्हावे आणि स्वतःमध्ये बघावे. स्वतःमध्ये आपण आरशामध्ये बघितल्यानंतर जसं आपल्याला काही दोष चेहऱ्यावर असतील तर दिसतात, तसंच अंतर्मुखामध्ये आपण गेल्यानंतर आपल्यामधील काही दोष असतील तर ते आपल्याला पूर्णपणे जाणवायला सुरुवात होते. आणि त्यावेळेला काय लक्षात येते आपल्याला, ज्यावेळेला खऱ्या अर्थाने सत्य आणि वास्तव हे आपल्या समोर येते. कारण सत्य हे कटू असतं आणि मन हे स्वीकारत नसतं. पण जेव्हा स्वतःशी आपण संवाद करतो आणि त्यावेळेला लक्षात येतं की अरे हा जो वाद आहे, हे जे प्रश्न आहेत, हा वाद आणि हे प्रश्न हे स्वतःमध्ये आहेत. आपुलाची वाद आपणासी. कोणाशी इतरांशी आपला वाद नाहीये, तर वाद हा स्वतःशी आहे. जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं स्वतःमध्ये आहेत. पण इतके आपण बाहेरच्या जगामध्ये, आपण ऐहिक जीवनामध्ये आपण गुंतलेलो असतो की या षड्रूपांमुळे आपण याचा विचारच करत नाही. पण ज्या वेळेला निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, ज्या वेळेला सतत आपण नामस्मरण करतो, त्यामुळे षड्रूपांचा पूर्णपणे ऱ्हास होतो. आपण स्वतःशी संवाद करायला शिकतो आणि मग त्यातून आपल्याला परमात्म्याचे स्वस्वरूपाशीच म्हणजे परमात्म्याचे दर्शन आपल्या त्या ठिकाणी होते. कारण चराचरामध्ये, अणुरेणूमध्ये हा परमेश्वर परब्रह्म तत्व हे पूर्णपणे या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि ह्या अणुरेणू जे निसर्गामध्ये आहेत तेच स्वतःमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे स्वतःतही परमेश्वर आहे. आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. स्वतःशी संवाद केल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या तत्वांची उकल आपल्याला त्या ठिकाणी होते. आणि या ठिकाणी जे अतिशय सुंदर पद्धतीने तुकारामांनी म्हटलेलं आहे की अशा वेळी वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही ज्या वेळेला सेवा करतो, ज्या वेळेला चिंतन करतो, समाज प्रबोधनासाठी आपोआपच आमच्या माध्यमातून ज्या गोष्टी होतात आणि स्वतःशी संवाद करतो, त्यावेळेला वाद हा स्वतःशीच कसा आहे आणि यातून बाहेर आपण कसं यायचं, हे सुंदर उत्तर म्हणजेच परब्रह्म दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. अशा या सुंदर अशा अभंगाचा आपण मला जो भावला, मला जो समजला, मला जो उमजला तो भावार्थ या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.